ए दुर्गा, काय हो? बाहेर लय मस्त पाऊस पडायलाय ग. मग वडापाव करू का आपल्याला खायला? तुला पाऊस म्हणले की वडापावच आठवतंय. अहो मी ते वडापाव म्हणी ना, नाशिकचा उलटा वडापाव म्हणायले. अरे हो राव, मस्त आहे, कर. हो करते. उलटा वडापाव करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलाय. पॅन मध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रकचं वाटण टाकून परतून घ्यायचं. वाटण परतलं की थोडीशी हळद टाकायची, तीही चांगली मिक्स करून घ्यायची. उकडलेले 4 बटाटे टाकायचे बघा. वरून चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपली ही वडापावची भाजी. आता काय करायचं, एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकायचं. त्यामध्ये ओवा, जिरे, हळद आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला बॅटर करून घ्यायचं. जास्त पातळ करू नका. नंतर केलेल्या भाजीचे अशा प्रकारे आपल्याला वडे करून घ्यायचे. जास्त लहान पण नाही आणि मोठे पण नाही, मिडियम आकाराचे करून घ्यायचे. नंतर काय करायचं, आता इथं पाव घेतलाय. पाव मधातून कट करून घ्यायचा. पावच्या एका साईडला हिरवी चटणी लावून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला लाल चटणी लावून घ्यायची. नंतर केलेला भाजीचा वडा यावर ठेवून द्यायचा. पाव बंद करून घ्यायचा बघा अशा प्रकारे. नंतर केलेला बेसन पिठाचं बॅटर आहे ना, त्यामध्ये दोन्ही साईडने चांगला हे पाव बुडून घ्यायचा आणि गॅसवर इथं गरम तेलामध्ये सोडून द्यायचा. आलटीपलटी करून चांगला हे वडापाव आपल्याला तळून घ्यायचा आहे बघा. तर मस्त असा आपला हे नाशिकचा फेमस असा हे उलटा वडापाव तयार आहे. चवीला म्हणताल तर एकच नंबर लागतं. नेहमीचा वडापाव खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.